एकदा घालून बघ आज जो वास येतोय त्यामुळे तुम्हाला आतले माझे एक्सप्रेशन दिसणार नाही आहेत, कारण आत खूप मी कुजलो होतो आत त्या वासाने. मला कायम कळत नाही यार, मुलांचे आई बाबा मुलांना लिपस्टिक आणि इथे ते रूज बीज का लावतात लहानपणी, की मुलं आहेत ना ती, म्हणजे ती मुलं आहेत ना. मुली असं तर वेगळी गोष्ट आहे. कॉलेजमध्ये असताना काही नाही करायचो, शाळेत असताना पण काही नाही करायचो, नाटक बिटक याच्याशी काही संबंध नव्हता माझा. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली सुख कळल्या मालिकेच्या सेटवर आणि जसं की तुम्ही पाहिलं सौमित्र आपल्यासोबत आहे, म्हणजेच आशय कसा आहेस? मस्त, सुपर्ब. बरं, एक सेगमेंट आहे कॅप्शन द पिक्चर. सो तुझे काही फोटोज आहेत त्याला तुला नव्याने कॅप्शन द्यायचं आणि तेव्हा काय घडलेलं, त्या फोटो मागची गंमत काय ते तुला सांगायचं आहे. ओके, सो रेडी आहेस? पहिलाच फोटो आहे चॅनल तोच आहे पण. हो, माझी पहिली मालिका कलर्स मराठीवरची. किती सांगायचंय मला, खूपच मेमरीज आहेत. कसा दिसायचो मी पण या छान वाटलं मला, किती दिवसांनी फोटो पाहिला. पहिली मालिका. याला काय कॅप्शन द्यायला आवडेल? कॅप्शन आय थिंक त्या सिरियलचं कॅप्शनच खूप काही बोलतं. किती सांगायचंय मला, तर ते मी पुढच्या कॅप्शन्समधनं सांगतो. बरं, नेक्स्ट फोटो आहे हा, जो खूपच फनी आहे किंवा खूप छान आहे. हां, विर्या बरोबरचा फोटो आहे. विराजस कुलकर्णी बरोबरचा फोटो आहे आणि माझा होशील ना मालिकेच्या वेळेसचा आहे. आणि मला आठवतं की खूप उकडत होतं याला हे कपडे घालून वगैरे, आणि त्याचा हट्ट होता की एकदा घालून बघ आज जो वास येतोय त्यामुळे तुम्हाला आतले माझे एक्सप्रेशन दिसणार नाही आहेत, कारण आत खूप मी कुजलो होतो आत त्या वासाने. आणि त्यावेळी विर्याची अवस्था, असं तर एक गंमतशीर इथली मेमरी आहे. याला काय कॅप्शन देशील? या दोन माकडांचं कोणीच वाकडं नाही करू शकणार, असं. खूप छान कॅप्शन आहे. बरं, नेक्स्ट आहे हा. तुला को ऍक्टर्स खूप छान लाभलेत. हो, मी लकी आहे, फॉर्च्युनेट आहे. शशांक बरोबरचा फोटो आहे. पाहिले ना मी तुला मालिकेतला आहे, आणि शशांकला जेलमध्ये टाकलं होतं तेव्हा दुसरं कोणीतरी विलन होतं. हां, आणि मी पॉझिटिव्ह होतो, आणि मग ते आम्ही दोघेही जेलमध्ये आहोत असं एक लोकांना कन्फ्यूज करण्यासाठी आम्ही ॲक्च्युली तेव्हा हे प्रमोशनल ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही हा फोटो काढला होता, की कन्फ्यूज करा की दोघं जेलमध्ये का करतात. आणि काय ते जेल नाहीच ॲक्च्युली, ते प्लॅस्टिकचे पाईप होते, ते तुटले होते आमच्याकडनं करताना वगैरे, काय वाटेल ते झालं होतं. हे आय थिंक लॉकडाऊनच्या मधले मेमरी आहे. या नेक्स्ट आहे हा. वा वा वा, मी आणि गौतमी, आजी आणि आजोबा, म्हणजे सुयश आजोबा झाल्यानंतर. आणि तिचं नाव काय होतं, गौतमीचं नाव काय होतं मालिकेमधलं? बापरे, मला आठवत नाही आहे. पण बघायचं. आदित्य आणि सई होता. हा, काय एवढंच सांगेल, फोटो सई आहे. हे जसं की थोडंसं वेगळं आहे, तसं शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना तू किती इंटर कॉलेज कॉम्पिटिशन किंवा फॅन्सी वगैरे? काही नाही केलंय मी. कॉलेजमध्ये असताना काही नाही करायचो, शाळेत असताना पण काही नाही करायचो, नाटक बिटक याच्याशी काही संबंध नव्हता माझा. मी रितसर अभ्यास करणारा मुलगा होतो. अचानक या फील्ड? हो, अचानक आलो, खूप अचानक. याची गोष्ट खूप मोठी आहे. तुम्ही जर मला परडे येणार असता तर मी सांगेन कारण ते वाट बघतायत माझी, पण सांगेन मी, काहीतरी सांगेन. अगदी शेवटचे 2 राहिलेत. सो हा एक आहे, आय होप खूप स्पेशल असेल. ऍक्च्युली गॅदरिंगचा फोटो आहे आई बरोबरचा, माझ्या शाळेतल्या गॅदरिंगचा. आणि ठीक आहे, आता गोड वाटतंय मला ते, पण तेव्हा अजिबात आवडायचं नाही. मला कायम कळत नाही यार, मुलांचे आई बाबा मुलांना लिपस्टिक आणि इथे ते रूज बीज का लावतात लहानपणी, की मुलं आहेत ना ती, म्हणजे ती मुलं आहेत ना. मुली असं तर वेगळी गोष्ट आहे, पण ते फ्रॉक घालणं वगैरे हे सगळं असतंच आयटम. पण यात लिपस्टिक वगैरे लावली, इथे लाली वगैरे लावली. तर गॅदरिंगचा फोटो आहे, आई मला घेऊन गेले गॅदरिंगला. तर काय कॅप्शन नाही देऊ शकत याला, जस्ट पण कोर मेमरी म्हणू शकतो मी याला. कोर मेमरी कॅन बी अ कॅप्शन. ओके, लास्ट आहे. वा, तन्वी मुंडले तन्वी बरोबरचा फोटो आहे, पाहिलं मी तुला. आय थिंक हा, या फोटोची मेमरी अशी आहे की हा इट्स अ लास्ट शॉट ऑफ दॅट सिरियल. हा शेवटचा शॉट आहे.
जेव्हा सिरियल संपली तेव्हा शेवटचा सीन आणि शेवटचं हा आम्ही सीन केला होता. सो दॅट इज द मेमरी फॉर दिस. सो काय म्हणू मी आता, आवर स्माइल्स सेट ऑल असं मी सांगेन. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी हा सेगमेंट घेऊन. थँक्यू सो मच. आणि जाता जाता पुन्हा एकदा काही सांगायचं असेल तर सांगू शकतो. पुन्हा एकदा सांगायचं की तुम्ही इट्स मज्जा चॅनल पहा, इंटरव्ह्यू पहा, हिला पहा, हिचं स्माइल पहा. चला भेटूया. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.